आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला, अशा सर्व राष्ट्रपुरुषांना, महापुरुषांना, राष्ट्रमातांना मी नतमस्तक होतो, वंदन करतो. अशा या आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी प्रचंड अशा उन्हामध्ये कंधारच्या समाज बांधवांनी तो भव्य दिव्य असा मोर्चा या निमित्तानं आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या मोर्चाचं ज्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी नियोजन केलेलं आहे, प्रचंड ऊन आहे आणि मला जाणीव आहे की आपल्या सगळ्यांना उन्हामध्ये बसावं लागतंय, पण आपण थोडा वेळ या चळवळीच्या अनुषंगानं ही उपवर्गीकरणाची चळवळ ही अत्यंत आपल्या सर्वांच्या पुढच्या भविष्यातल्या सर्वांच्यासाठी अत्यंत महत्वाची आणि आपल्या सगळ्या भविष्याच्या एकूणच दिशा देणारी ही चळवळ आहे. तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये बघितलं असेल की ज्या पद्धतीनं या देशामध्ये या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की या उपेक्षितांना, वंचितांना, या गरीब लोकांना त्यांचा न्याय द्या. या सगळ्यांना संविधानामध्ये, या देशाच्या संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद लागू केलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की या लोकांना न्याय द्या. हे लोक अजूनही उपेक्षित आहेत आणि या लोकांना न्याय अजूनही मिळालेला नाही, अशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. याचा आधार घेऊन तेलंगणानं उपवर्गीकरणाचा जो काही कायदा आहे तो लागू केला, कर्नाटकनं लागू केलेला आहे, मध्य प्रदेशनं लागू केलेला आहे, हरियाणानं लागू केलेला आहे, पण कुठलीही अप्रगत आणि प्रगत जातीचा लढा त्या ठिकाणी उभा राहिला नाही. तिथल्या प्रगत जाती पुढे येऊन ज्या संविधानाच्या या आरक्षणाचा इतक्या वर्ष एकटाच लाभ खात होते, या राज्यांमध्ये पुढे आल्या नाही आणि म्हणाल्या नाही की यानं सामाजिक ऐक्य धोक्यात येईल, यानं आमच्या जाती ज्या काही जाती आहेत त्याच्यामध्ये फूट पडेल, असं कुठल्याही पद्धतीनं ते पुढे आले नाही. तर त्यांनी तिथल्या शासनाचं स्वागत केलं. महाराष्ट्राने सुद्धा ही अंतिम टप्प्यात आली. शासनानं बदल समितीची स्थापना केलेली आहे आणि शासन आता हा निर्णय लागू करण्याच्या तयारीत असताना इथली प्रगत जात पुढे येऊन म्हणते की षडयंत्र, त्या गव्हर्नमेंटचं षडयंत्र आहे आणि 59 जातींना एकमेकापासून तोडण्याचं षडयंत्र आहे. बांधवांनो, लक्षात घ्या की आम्ही फक्त आणि फक्त आमचा अधिकार मागितलाय. आम्हाला दिसतंय की संविधानानं आम्हाला आरक्षणाची तरतूद केली आहे आणि इतके वर्ष हे आरक्षण आमच्यासाठी असताना सुद्धा आमच्या मधल्या लोकांच्यात बदल होताना दिसत नाही. आम्हाला म्हणावे अशा पद्धतीच्या नोकऱ्या मिळत नाहीये, आम्हाला म्हणावे अशा पद्धतीचा न्याय, ज्या सामाजिक न्याय बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होता तो न्याय आम्हाला मिळत नाही. आणि मग असून आम्हाला हे आरक्षण असून सुद्धा फायदा काय, हा प्रश्न आता आमच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आरक्षणाबद्दल आमची नाराजी आमच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून ही उपवर्गीकरणाची चळवळ आता गावाच्या खेड्यापाड्यामध्ये झालेली आहे. आपल्या लक्षात घ्या की ज्या बौद्ध बांधवांना, महार बांधवांना आम्ही भाऊ मानलं, आमच्या हातामध्ये निळा झेंडा घेतला, जय भीम म्हणत त्यांच्या प्रत्येक चळवळीमध्ये आम्ही सामील झालो. विद्यापीठाची नामांतर तुम्हाला की ज्याच्यामध्ये पोचीराम कांबळेंनी स्वतःचे तुकडे करून घेतले, या सगळ्या चळवळी आता बौद्ध समाज विसरलाय आणि आम्हाला बौद्धांनी आता काय दिलंय तर प्रचंड अशा पद्धतीच्या शिव्या द्यायला लागलाय. सोशल मीडिया तुम्ही उघडून बघा की बौद्धांचा, ज्या बौद्धांनी तथागत भगवान गौतम बुद्धांनी या जगाला शांतीचा, समतेचा, दयेचा संदेश दिलाय, क्षमा करण्याचा संदेश दिलाय. त्या बुद्धांचे अनुयायी जे स्वतःला बुद्धांचे अनुयायी म्हणतात ते तुम्हा आम्हाला काय देत आहेत तर फक्त आणि फक्त शिव्या. म्हणजे इथल्या प्रत्येक माणसाचं चारित्र्य हनन करण्याचं काम सुरू केलंय त्यांनी. प्रत्येकाच्या कुटुंबापर्यंत जे आधीच जायला पाहिजे होतं मांगवाड्यामध्ये, म्हणजे मांगवाड्यामध्ये मान कसा जगतोय, त्याचं राहणीमान कसं आहे, त्याची कापडं कशी आहे, तो जगतोय कसा, त्याच्या पायावर चप्पल कशी, त्याचं शिक्षण काय आहे, हे महाराणी आधी बघायला पाहिजे होतं. पण महार
ज्या वेळेला यायला पाहिजे होता तेव्हा मांगवाड्यात कधी आला नाही, पण आता मांगवाड्यात येऊन सचिन साठे कसा आहे, सचिन साठेच्या मागचं काय आहे, सुधाकर भालेरावांच्या मागे काय आहे, सुधाकर भालेरावांचं काय काय निघतंय हे सगळं शोधायला लागलाय. सचिन साठे मला तो त्या बुद्धिमान समाजाच्या तोंडातल्या शिव्या तर बघा तुम्ही किती घाण पद्धतीने आमच्या अण्णाभाऊ साठे ज्यांना आम्ही दैवत मानतो, ज्या अण्णाभाऊंनी त्यांच्या एकूणच सर्व कार्यामध्ये या इथल्या पीडित उपेक्षितांचं दुःख जगाच्या पटलावर आणलं, ज्या अण्णाभाऊंना जगानं पाहिलेलं आहे, रशियाला अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसलेला आहे, त्या अण्णाभाऊंना शिव्या द्यायच्या. ज्या लहुजींनी महात्मा फुलेच्या शैक्षणिक चळवळीमध्ये लहुजींचं योगदान महात्मा फुलेंच्या असं ठणकावून त्या लहुजी साळवेंना शिव्या देणं. बाबासाहेबांच्या एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यांनी नीट ऐका, त्यांना आरक्षणाच्या चळवळीच्या माध्यमातून जे उपवर्गीकरण व्हायला हवंय ते नकोय. आणि लक्षात घ्या की इथल्या सगळ्या प्रस्थापित पुढारलेल्या समाजाचं लक्ष काय असायचं यापूर्वी, की बहुजन समाज म्हणजे कोण, फक्त महार. अनुसूचित जाती एससी शेड्यूल कास्ट म्हणजे कोण, तर फक्त महार. इथल्या दलित म्हणजे कोण, तर फक्त महार. अशा पद्धतीची मानसिकता इथल्या प्रस्थापित पक्षांची, इथल्या प्रस्थापित व्यवस्थेची होती. पण ज्या ताकदीनं स्वतःची ओळख निर्माण करत अण्णाभाऊ आणि बाबासाहेबांचा झेंडा आणि जयघोष हातात घेऊन आरक्षण उपवर्गीकरणाची सुरू केलेली आहे, त्याच्यामध्ये मांगाचं स्वतंत्र अस्तित्व तयार झाले आणि महाराष्ट्राला माहित झाले की मांग हा दलित महार नाही तर मांग सुद्धा आहे. या मांगांमध्ये 58 जाती आल्यावर महारांना त्याच्यामुळं प्रचंड राग आपल्या सगळ्यांचा त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि बघा तुम्ही कशा शिव्या द्यायला लागले, म्हणजे एखाद्या अडाण्यानं गबाळ्यानं, म्हणजे आम्ही समजा अडाणी गबाळी लोक आहेत, आम्ही शिकत नाही, आम्ही देवी देवतांना मानतोय, आम्ही कोंबडे खातोय, आम्ही एखाद्या वेळेस शिवी दिली तरी त्यांच्या मते आम्ही अडाणी आहेत म्हणून आम्ही एखादी शिवी दिली तरी चालतंय, पण शिकल्याला कधी कुणाला शिवी देतो का? आणि यांनी असं काय शिक्षण घेतलं की हे अण्णाभाऊंना इथल्या प्रत्येक मांगाला मांगत्या म्हणायचं, मँगो म्हणायचं, अशा पद्धतीने व्हायला लागले. आणि ही आमच्या मनामध्ये चीड निर्माण झालेली. आणि म्हणून मी महाराष्ट्रातल्या इथं जमलेल्या प्रत्येकाला सांगतो की या वर्गीकरणाच्या चळवळीमध्ये आपला जीव जरी गेला तरी वर्गीकरण गाठायचं नाही. कारण तुम्हाला सांगतो, आम्ही मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आता एक प्रचंड मोठा मोर्चा काढला. अण्णाभाऊंच्या परिवारानं हा मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चामध्ये प्रचंड पाऊस होता आणि या पावसामध्ये मातंग समाजाचा एकही माणूस खुर्चीवरून उठला नाही. आणि म्हणून उन्हामुळे ते उठून गेलेत. तुम्हाला जर वाटत असेल तर मी सुद्धा उन्हात येऊन उभा राहतो, पण उन्हातून आजूबाजूला जाऊ नका. हे तुमच्या आमच्या अस्तित्वाची लढाई आहे. एक समूह जो प्रगत आहे, एक समूह म्हणजे प्रचंड पैसा आहे, सत्ता आहे, संपत आहे, तो तुमच्या मुंडक्यावर अस्तित्वावर पाहण्यासाठी तयार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, सोपी नाहीये. आपल्याला ही चळवळ पुढे राहायची, ही चळवळ पुढे रेटायची. या निमित्तानं मी तुम्हा सगळ्यांना सांगतो की मुंबईच्या आझाद मैदानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल कोणीही बोललं नाही. बाबासाहेबांच्या मनाबद्दल प्रत्येक मांगाच्या मनात अतिशय आदर आणि प्रेम आहे. जे काही आमचं आज आहे ते बाबासाहेबांच्यामुळे आहे, त्याच्यावर जाणीव आहे. पण त्यांनी आपल्याबद्दल असा खोटा आणि अपप्रचार सुरू केलाय की हे सगळे मांगाचे लोक बाबासाहेबांच्या बद्दल बोलतात आणि बाबासाहेबांना हे बोलतात म्हणून आम्ही अण्णाभाऊ बद्दल बोललो. या महाराष्ट्राच्या एकूणच प्रत्येक मांगवाड्यातला एकही मांग दाबावा की ज्यानं बाबासाहेबांचा अवमान केलाय. मला तरी मी शोधलं तर मला कुठंच बाबासाहेबांच्या बद्दल कोण बोलल असं मला वाटत नाही. इतका आदर आणि संस्कार या मातंग समाजामध्ये आहे आणि या चळवळीमध्ये महाराजांचे संस्कार आम्हाला दिसले. घाणघाण बोलणं, आयावर बोलणं, शिव्या देणं, अशा पद्धतीची चळवळ. आणि कोणाची चळवळ की लोकशाही
आवाज दिलेला आहे, लोकशाहीने आम्हाला हे अधिकार दिलेत. रस्त्यावर जमायचं, मोठ्या संख्येनं जमायचंय आणि तुमचा आवाज मांडायचाय, हे लोकशाहीने आम्हाला दिले. बाबासाहेब आणि ती बाबासाहेबांना मानणारी आणि बाबासाहेब आमचा आहे म्हणणारी माणसं तुमचा आमचा लोकशाहीनं दिलेला अधिकार दाबतायत, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्ही इथं बसलेल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की या चळवळीमध्ये ताकदीनं सहभागी व्हायचंय. आणि ही चळवळ जोपर्यंत पूर्ण होत नाही आणि तुमच्या आमच्या हक्काचं अधिकाराचं जे काही उपवर्गीकरण आणि प्रगत जातींना त्यांची जागा जोपर्यंत बघायला मिळत नाही आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही, आपण सगळेजण अप्रगत जातीतली माणसं आहेत. आम्हाला अजून न्याय मिळाला नाही. आमच्यामध्ये शिक्षणाचं प्रचंड प्रमाण आहे, अनेक मुलं शिकलेले आहेत, शिक्षण घेऊन सुद्धा त्यांना न्याय मिळत नाहीये. आणि म्हणून त्याचा हा आक्रोश आहे. आमच्या मधल्या म्हणजे मी मुंबईच्या मोर्चामध्ये हे सांगितलं की महाराष्ट्राचे लोक सुद्धा देवाला मानतात, महाराष्ट्राच्या लोकांचं सुद्धा धर्मांतर होते आणि हे सगळं आम्ही सांगितलं. तुमची जळफळाट का होते शब्दांचा वापर कुणीही करू नये. आणि तुम्ही सर्वांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे की बाबासाहेबांच्या बद्दल बोलत असताना, एकूणच महापुरुषांच्या बद्दल बोलत असताना तुमच्याकडून चुकीचे शब्द जाऊ नये याची काळजी घ्या. कारण तुम्हाला सांगतो की त्यांना उपवर्गीकरणाची चळवळ मोडीत काढायची आणि हे सगळे लोक तुमच्या अंगावर धावून येण्यासाठी तयार झालेले. आणि याच्यातून आपली जी काही चळवळ आपण उभी केली, शासनाने त्याची नोंद घेतली, शासनाने त्याची दखल घेतलेली, राष्ट्रीय पातळीवर हा मुद्दा गाजत आहे. आत्ताच बदल समितीची देशाच्या मागासवर्गीय आयोगासोबत बैठक झालेली आहे आणि मला वाटते लवकरच या एकूणच आपल्या मागणीला न्याय मिळणार आहे त्याची घोषणा होणार आहे. फक्त आपण सगळ्यांनी संयमानं आणि शांततेने घेतलं पाहिजे. माणसं आपल्या स्टेटमेंटला मोडतोड करून सांगत आहेत. मी म्हणलो त्या मोर्चामध्ये की जय भीम हा बंद करताना जय भीम आपल्याला घालायचंय, बाबासाहेबांना वंदन करताना जय भीम घालायचंय. फक्त जय भीम हा कुणाच्या तरी द्वेषानं बघण्यासाठी आणि कुणाकडे तर आग्रहानं बघण्यासाठी जय भीम छाती फुगवून घालू नका असं मी म्हणलं होतं. पण माझ्यावर सुद्धा टीका टिप्पणी केली. आम्हाला या टीका टिप्पणीच्या बद्दल काही बोलायचं नाही. फक्त आम्ही आजपर्यंत कुणाला आपला भाऊ म्हणत होतो आणि कोणत्या शेजारी राहत होतो ही गोष्ट आता लक्षात आलेली आहे. आणि म्हणून आपल्या मातंगाच्या आणि एकूणच जातीच्या उत्थानासाठी, त्यांचा उद्धार होण्यासाठी ही चळवळ फार महत्त्वाची. आणि म्हणून या चळवळीसाठी लढणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना तुम्ही बळ द्या, त्यांच्या सोबत राहा. या ठिकाणी आयोजकांनी ज्या पद्धतीनं ही मुवमेंट चालवलेली आहे, इतकं सगळं आयोजन केलेलं आहे, त्या सगळ्यांच्या कायम सोबत राहा. आणि कोणीही यामध्ये फूट पडेल, कोणीही यापासून ही दिशा भरकटेल अशा पद्धतीचा व्यवहार आपण सगळ्यांनी कुणी करू नका. आजचं अत्यंत महत्वाचं हे आंदोलन आहे आणि या आंदोलनासाठी माझ्यासोबत आमचे सर्व सोबत आहेत आणि नगरसेवक कैलास कांबळे, माझ्यासोबत आलेले आमचे NG पोत्रे सर जे आम्हाला नेहमी मार्गदर्शक असतात आणि अत्यंत चांगल्या पद्धतीची मांडणी ज्यांनी केली असे केशवजी शेकापूरकर सर, या ठिकाणी परमेश्वरजी बंडेवार सर, आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो आमचे पंडित वाघमारे जिल्हाध्यक्ष, आमचा मिलिंद वाघमारे या ठिकाणी उपस्थित आहे, बाळू लोंढे, महेंद्र कांबळे, आकाश घोडजकर, बालाजी कांबळे, मल्हारी गायकवाड, भाऊसाहेब कांबळे, प्रकाश ननुरे, विकास गायकवाड, संदीप नवघरे यांच्या सहित सगळी जे काही आयोजक मंडळी आहे, माझ्याकडून कोणाचं नाव राहिलं असेल तर आपण सगळ्यांनी समजून घ्यावं. अतिशय चांगल्या पद्धतीचा हा मोर्चा यशस्वी झालेला आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी आपण सगळ्यांनी घोषणा द्यायचे, महापुरुषांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, देशपिता लहुजी साळवेंचा, सत्यशोधक डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. धन्यवाद. सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी सर्वांना सप्रेम जय भारत.